नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी तुही रे मित्वाचा भाग 13वा. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असालच, म्हणून चला कथेला आपण लगेचच सुरुवात करूया. काही दिवस असेच आनंदात मस्तीत मजेत गेले. एक दिवस सकाळी सकाळी आमच्या घरात 3 नवीन पाहुणे आले. आईही त्यांना पाहून चकित झाली होती, परंतु बाबा त्यांना पाहून खूपच खुश होऊन आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. बहुतेक जवळचे असावेत त्यांच्या. कारणही तसेच होते, कारण ते गृहस्थ त्यांचे बालपणीचे आणि कॉलेजचे मित्र होते. त्यांची पत्नीही त्यांची मैत्रीण होती. त्यांनाही एक मुलगीही होती. आज 20 वर्ष ती लोक ब्रिटनमध्ये राहत होते आणि आता तिथं त्यांच्या बिझनेसमध्ये तोटा झाल्यामुळे ते खूपच हवालदिल झाले होते. त्यामुळेच काही दिवस आसरा मिळावा आणि त्यांना मदत कोण करू शकत होते, ते माझे बाबा. त्यामुळेच ते लोक तिथे आले होते. परंतु त्यांच्या येण्याने आजोबा मात्र मनातून खुश नव्हते. कारणही अगदी तसेच होते. काही वर्षापूर्वी जेव्हा आई आणि बाबांचे लग्न होते, तेव्हा ह्याच मित्राने आईवर त्याचे प्रेम आहे असे सांगत लग्नात खूपच विघ्न आणले होते. आईवर जबरदस्तीने हातही टाकला होता. तसेच बाबांनाही मारण्याची किंवा बर्बाद करण्याची धमकी दिली होती. आजोबांनी त्यांना जेलमध्ये सुद्धा टाकले होते. परंतु आता असलेली त्यांची पत्नी यांनी त्यांना बाहेर काढले होते. पुढे त्यांनी आपण केलेल्या चुकीवर माफी ही मागितली होती. बाबांनीही मित्र म्हणून त्यांना मनापासून माफ केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करून सरळ ब्रिटनच काढले आणि मग कॉन्टॅक्ट अचानक संपला होता. तो आता परत जुळला. आता त्यांची सगळ्यांच्या आयुष्यात एंट्री झाली होती. आमच्या घरात आलेल्या पाहुण्यांची मुलगी, तिचं नाव रिंकू होते. ती स्वभावाने थोडी विचित्रच होती. इतर मुलींपेक्षा थोडी फारच वेगळीच होती. आमच्या घरात दीदी छुटकी 2 मुली होत्या, परंतु ती त्यांच्यापेक्षा कितीतरी वेगळी होती. रिंकू नेहमीच माझ्याशी बोलताना अगदी मादक आवाजात बोलायची. मुद्दामून शॉर्ट्स घालून माझ्यासमोर यायची. मी समोर बसलेला दिसलो की मुद्दामून खाली झुकायची, जेणेकरून तिच्या छातीचा भाग मला दिसेल. तिच्या टॉपचा गलाही तसाच कदाचित मोठा असायचा. परंतु परदेशी लहानाची मोठी झाली आहे, त्यामुळे इतकी बोल्ड आहे असे आम्हाला वाटायचे. कारण परदेशात तसंच वातावरण असतं. आपल्या भारतीय संस्कृतीत नसतं ना तसं. रिंकूचे दिवसेंदिवस विचित्र वागणे वाढतच चालले होते. कधीकधी मी बाथ घेऊन यायच्या टाईमनुसार बरोबर ती माझ्या रूममध्ये यायची. मी बाथ घेऊन आल्यामुळे माझ्या अंगावर सहसा कपडे नसायचे आणि ही मुद्दामून येऊन मला धडकायची. मी हा सगळा प्रकार आईला सांगितला, परंतु आपल्या घरात आलेली पाहुणी आहे, तिला बोललेले कदाचित बाबांना सहन करणार नाही असे सांगून आईने मला गप्प राहायला सांगितले होते. मीही सोडून दिलं होतं. एक दिवस तर तिची हद्दच झाली. नेमकी सकाळी सकाळी दीदी माझ्या रूमला लागून असलेल्या जिममध्ये होती. मी बाथ घेऊन यायच्या वेळेस रिंकू बरोबर माझ्या रूममध्ये आली होती. आजूबाजूला कोणीच नाही असे समजून तिने मुद्दामून आपल्या टॉपचे स्लीव्स खाली केले. नेमका मी रूममध्ये यायला आणि हिने आपला टॉप खाली केला होता. मी तिला पाहिलं आणि लगेच मागे फिरलो, कारण मला ते थोडं खूपच विचित्र वाटलं. परंतु तिच्या मनात काहीतरी वेगळं होतं. ती धावत येऊन मला मागून बिलगली आणि मी शॉक झालो. माझ्या उघड्या अंगाला तिच्या उघड्या अंगाचा स्पर्श होत होता. मी थोडा बिथरलो असतो, परंतु मी स्वतःला सावरले आणि तिला दूर लोटले. परंतु ती मादकपणे माझ्या पाठीवर आपले ओठ टेकवत होती. माझे तसे संस्कार नव्हते, म्हणून मी तिला अजून स्वतःपासून दूर लोटत होतो. तिची जबरदस्ती चालूच होती. आणि त्याचवेळी जिममधून बाहेर पडलेल्या दीदीने हा प्रकार पाहिला. दीदीला मी आधीच सांगितलं होतं रिंकूची वर्तणूक, त्यामुळे दीदी धावतच आली. दीदी पाहतसुद्धा होती. मी विरोध करत असतानासुद्धा ती मला अजून बिलगत होती. तिने रिंकूला जोरात मागे खेचले. मला नजरेनेच आता बाथरूममध्ये जायला सांगितले.
तिच्या अंगावर समोर असलेला टॉवेल फेकून दिला अन सटाक 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 अशा 4 तिच्या कानाखाली सरळ लावून दिल्या. दीदीने इतके मारले तरी तिच्या नजरेत ना लाज ना खंत होती, अजिबात नव्हती. दीदी तिला मोठ्या मोठ्या आवाजात ओरडतसुद्धा होती, परंतु त्या चालाक मुलीने लगेच आपले कपडे मात्र परिधान केले. सगळी गडबड ऐकून सगळेच घरातले धावत माझ्या रूममध्ये आले आणि त्याचवेळी दीदी तिला म्हणत होती, रिंकू, तू या घरात पाहुणे आहेस, पाहुण्यासारखीच राहा, आपली मर्यादा राखून. जास्त स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करत जाऊ नकोस आणि माझ्या भावापासून 4 पावले लांब राहायचं, समजलं ना? लांब राहायचं. गाठ माझ्याशी आहे, कळलं ना? दीदीची ही धमकी नेमकी सगळ्यांनी ऐकली आणि पाहिली होती. ही धमकी देताना दीदीने अजून तिच्या 2 मस्तपैकी लावून दिल्या होत्या आणि दीदी मारते पाहून बाबा आणि बाबांचे मित्रमैत्रीण खूपच भडकले होते, कारण बाबांना आपल्या पाहुण्यांचा अपमान झालेला सहन होत नव्हता. सगळे आता येऊन दीदीला ओरडणार हे रिंकूला कळून चुकले होते. आता तिने आपल्या डोळ्यात खोटे खोटे बनावट अश्रू आणले होते. चेहराही अगदी रडका केला. सगळ्यांना तिचा चेहरा पाहून दया आली. आता तिने खोटी खोटी कहाणी सांगायला सुरुवात केली. ते अंकल, मी आणि वंश एकमेकांना खूपच लाईक करतो. बस आमच्यात किसिंग सीन चालू होता आणि प्रेमात तर हे सगळं नॉर्मल आहे ना? नॉर्मल आहे. आम्ही तर नवीन पिढी आहोत. ह्याच वेळा ह्या पिहू मॅडम आल्या आणि मला मारू लागल्या. मी पाहुणे आहे, वंशपासून लांब राहा असे सांगू लागली. मी वंशपासून कधीच लांब नाही म्हटल्यावर तिने मला मारायला मात्र सुरुवात केली. पण सांगा ना, मी का लांब राहावं? प्रश्न आमच्या दोघांचा आहे ना? आम्ही लाईक करतो ना? ते खोटा बनाव करत होती. आता ती खोट्या अश्रूंनी खूपच रडत होती. आपली खोटी कहाणी अगदी निर्लज्जपणाने आपण किती निरागस आहोत असं करून मोकळी झाली होती. आई बाबा माझ्याकडे पाहत होते. मी काही बोलणार तोच तिच्या खोट्यावर चिडून दीदी तिच्या अंगावर पुन्हा धावत गेली आणि तिने तिला ढकलून दिले आणि दीदी पुन्हा म्हणाली, पाहुणे आहेस म्हणून आता जिवंत सोडते. पुन्हा माझ्या भावाच्या आसपास दिसलीस ना तर बघ, मी ना तुझी वाटच लावून टाकेन. गाठ पुन्हा माझ्याशी आहे, लक्षात ठेवायचा. काही झालं तर तो माझा छोटा भाऊ आहे, लांब राहायचं त्याच्यापासून. दीदीच्या या शब्दावर जोर देत रिंकूची आई लगेच माझ्या बाबांना बोलली, अजय, कदाचित माझ्या माहितीनुसार ही जी मुलगी माझे घर सारखे बोलते आहे, ही तुझ्या घरात पाहुणीच आहे ना रे? बरोबर ना? ही तुझी मुलगी नाही आहे ना? तू हिला फक्त तुझे नाव दिले आहेस कारण हिची गबाळ होऊ नये. तू पहिल्या ह्या तुझ्या मुली समान पाहुणीला सांग. असे अजय उकिरड्यावरच्या लोकांना घरात आणलं की अशीच गत होती. एक ना एक दिवस ते आपली लायकी दाखवतात, आपल्या जागेवर येतात आणि आपल्याच विरुद्ध बोलतात रे. त्यांचे हे बोल आईच्या आणि आजोबांच्या अगदी जिवारी काळजाला भिडले होते. आजोबा आणि आई यांना खूप राग आला. आई बोलायच्या आधीच आजोबा रागात ओरडले. आजोबांच्या डोळ्यात आता रक्त उतरलं होतं. मिसेस देसाई, तुम्ही विसरत आहात की तुम्ही ह्या घरात पाहुण्या आहात आणि माझ्या नातीला काहीच म्हणायचं नाही आहे. ती कोणी उकिरड्यावर राहणारी नव्हती. ती माझ्या नंदिनीची, माझ्या एकुलत्या एका लेकीची शेवटची आठवण आहे. तिचा अंश आहे. हा तिचा बाप माझ्या नंदिनीचा नवरा नालायक निघाला. यात नंदिनीची आणि ह्या निरागस पोरीची काय चूक आहे? त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता का? तुम्ही आपली हद्द सोडू नका. ती कोण आहे आणि कोण नाही आहे हे पाहायला आम्ही समर्थ आहोत.
याची काळजी तुम्हाला काही करायची गरज नाही. तो आमच्या घरातला प्रश्न आहे, तो आमचा आम्ही बघून घेऊ. आजोबांचे हे बोल ऐकून मिसेस देसाई खोट्या खोट्या चेहऱ्याने तिरकस तोंड करून रडायला लागल्या. त्यामुळे की काय, बाबा आज पहिल्यांदा आजोबांना काहीतरी उलट उत्तर द्यायला तयार झाले होते. बाबा लगेच आजोबांना म्हणाले, बाबा ती काही चुकीचं तर बोलत नाही आहे ना? आपण पिहूला नंदिनीची मुलगी म्हणून सांभाळली, गोंजारली. तुमच्या आणि मधूच्या इच्छेखातर मी तिला माझे नावसुद्धा दिले. कारण माझ्या नंदिनीच्या मुलीला कोणी काहीही बोट टाकू नये, तिला गालबोट लागू नये म्हणून पिहूने घरात आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करू नये ना. तिलाही कळायला पाहिजे ना पाहुण्यांशी कसं वागायचं. आपण तिच्यावर लोकांना घालून पाडून बोलण्याचे संस्कार तर अजिबात केले नाही ना. तरी ती उद्धट झाली. म्हणजे तिच्या बापाचे सगळेच वाईट गुण कदाचित तिच्यात उतरलेच असणार. बाबांचे हे बोल माझ्या आणि दिदींच्या काळजात छरे खुपत होते. दिदीवर मात्र क्षणाक्षणाला शब्दांचे वार होत होते. मन रक्तबंबाळ झाले होते. दिदीच्या डोळ्यात अश्रू डबडबले होते. थोड्याच वेळात गालावरही ओघळली असते. मला कोणी सत्य विचारायचे काम करतच नव्हते. सगळ्यांचा विश्वास फक्त आणि फक्त घरात आलेल्या पाहुण्यांवर होता आणि त्यांच्या खोट्यावर, परंतु घरच्या मुलांवर मात्र अजिबात नव्हता. दिदी आतून अचानक तुटली होती. तिला आज तिच्या खऱ्या अस्तित्वाची ओळख झाली होती. होणारच ना, थोडंफार वाईट वाटणारच ना. आजपर्यंत ती देशमुखांची मुलगी म्हणून मिरवत होती. ज्यांना आपण आईबाबा मनात मानत होतो ते आपले आईबाबा नाहीच आहेत हे तिला कळलं होतं. आपण या घरातले नाही आहोत, आपण तर पाहुण्यांपेक्षा पाहुणे आहोत आणि या घरातल्या सगळ्या लोकांच्या उपकारावर जगत आहोत ही कल्पनाच ती सहन करू शकत नव्हती. आपली आई नाही आणि आपल्या बापाने आपल्याला लाथडले आहे हे तिच्या काळजाला सहन होत नव्हते. यूट्यूबवर शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे कथेचा नवीन भाग टाकला की त्याची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा एकदा धन्यवाद. घेतला होता. मीही त्या दोघींच्या मागून धावत गेलो, परंतु दारात चुटकी हताशपणे उभी होती. तिला काहीच कळत नव्हतं. बाबा असे का म्हणाले की दिदी या घरातली नाही आहे? तिच्या डोळ्यात मला अनेक प्रश्न दिसले. मी तिला नजरेने शांत राहा म्हणून सांगितले. तशी ती शांत झाली, कारण तिला माहीत होते दादा नक्की म्हणजे भाई सगळे तिला समजावून सांगेल. आता आम्ही दोघेही रूमचा दरवाजा ठोठवण्यात गुंतलो होतो, कारण आम्हाला सगळ्यात आधी आमच्या दिदूची काळजी होती. बस ती व्यवस्थित असावी हेच मन आशा करत होते. धन्यवाद. तुम्हाला जर तुहिरे मितवा कथा आवडत असेल तर यूट्यूबवर शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा. पुन्हा धन्यवाद.